तर सर्वांचं स्वागत करतो आपल्या या लाईव्ह सेशन मध्ये। मला एकदा लवकर कन्फर्मेशन द्यायची आहे, माझा ऑडिओ व्हिडिओ दोन्ही गोष्टी क्लिअर आहेत का? ऑडिओ व्हिडिओ क्लिअर असेल तर आपण या सेशनला सुरुवात करूया। बघा, तुम्हाला जो घटक या ठिकाणी अवघड जातोय तो घटक आपण या सेशनच्या माध्यमातून शिकणार आहोत। भरपूर सरांचे या ठिकाणी मेसेज, भरपूर विद्यार्थ्यांचे या ठिकाणी मेसेज होते, कमेंट होत्या, कॉल होते की सर नेमकं पुरुषवाचक आणि आत्मवाचक हे जे सर्वनाम आहेत याच्यातला फरक आम्हाला कळत नाही, कारण या दोनही सर्वनामामध्ये आपण आणि स्वत हे दोन सर्वनाम येतात। यांचा उपयोग पुरुषवाचक सर्वनाम म्हणून केला जातो आणि आत्मवाचक सर्वनाम म्हणून सुद्धा केला जातो। पण परीक्षेमध्ये प्रश्न आल्याच्या नंतर सर आमचा गोंधळ उडतो, तर याच्यासाठी काही ट्रिक आहेत का? संकल्पनेसोबत आपण ट्रिक या ठिकाणी शिकणार आहोत, काळजी करू नका। मला एकदा सर्वांनी लवकर एकदा कन्फर्मेशन द्यायची आहे, सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे आणि या ठिकाणी सेशनला सर्वांनी लाईक करायचं आहे। बघा, मराठी व्याकरणातील सगळ्यात महत्वाचा आपण आणि स्वत ही दोन सर्वनाम पुरुषवाचक म्हणून वापरतात आणि आत्मवाचक म्हणून वापरतात। मग नेमकं पुरुषवाचक कधी म्हणायचं आणि आत्मवाचक कधी म्हणायचं हे आपण या सेशनच्या माध्यमातून शिकणार आहोत। पहिले आपण कन्सेप्ट म्हणजे तुमच्या संकल्पना या ठिकाणी शिकणार आहोत आणि मी माझ्या तयार केलेल्या ट्रिक्स तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत। ठीक आहे, सर्व क्लिअर आहे? सेशनला सुरुवात करूया। मग नेमकं या ठिकाणी सर्वप्रथम आपल्याला माहिती पाहिजे की सर्वनाम कशाला म्हणतात। बरोबर आहे, सर्वांना माहिती आहे सर्वनामाची व्याख्या या ठिकाणी काय आहे? नामाच्या ऐवजी, कोणाच्या ऐवजी? नामाच्या ऐवजी वापरला जाणारा कोणता शब्द? विकारी का अविकारी? कोणता शब्द? विकारी शब्द। विकारी शब्द याला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात। नामाच्या ऐवजी वापरला जाणारा जो काही तुमचा विकारी शब्द आहे, या विकारी शब्दाला व्याकरणामध्ये काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात। हे आपल्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। बरोबर आहे, मग एकूण सर्वनाम किती आहेत मला कमेंट मध्ये सांगायचं आहे। एकूण सर्वनाम किती आहेत आणि सर्वनामाचे प्रकार किती आहेत? या दोनही प्रश्नाची उत्तर मला द्यायची आहेत। सर्वनामाचे प्रकार किती आहेत लवकर सांगायचंय। आणि मूळ किंवा त्यालाच म्हणतो आपण प्रमुख सर्वनाम किती आहेत? हे तीनही प्रश्न तुम्हाला आतापर्यंत खूप वेळा विचारल्या गेलेले आहेत, खूप वेळा विचारल्या गेलेले आहेत। मग एकूण सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, मूळ सर्वनाम किती आहेत? लवकर कमेंट मध्ये सांगणं गरजेचं आहे। एकदा सेशनची लिंक जास्तीत जास्त या ठिकाणी सेशनची लिंक शेअर करायची आहे। ठीक आहे, जे एकूण सर्वनाम आहेत या ठिकाणी आपण सांगू शकत नाही। सांगू शकतो का? सांगू शकत नाही, कारण सर्वनामोत्पन्न सर्वनाम आपण म्हणतील तेवढे या ठिकाणी बनवू शकतो, परंतु मूळ सर्वनाम किती आहेत तुमचे? मूळ सर्वनाम 9 आहेत, प्रमुख सर्वनाम 9 आहेत। सर्वनामाचे प्रकार किती आहेत? 6 आहेत, पुरुषवाचक, दर्शक, संबंधी, प्रश्नार्थक, सामान्य आणि आत्मवाचक। मग या सर्वनामामध्ये आपण आणि स्वत हे पुरुषवाचक सर्वनाम आणि या ठिकाणी तुमचं आत्मवाचक सर्वनाम म्हणून काय केलं जातं? वापरलं जातं। मग सर नेमकं आम्हाला याचा गोंधळ परीक्षेमध्ये काय झालेला असतो? गोंधळ उडालेला असतो। त्याच्यासाठी काय करायचं? जेवढ्या गोष्टी मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे, प्रॉपरपणे सांगणार आहे, तेवढ्या गोष्टी लक्षात ठेवायचा प्रयत्न करायचा आहे। करूया आपण आपल्या सेशनला सुरुवात। बघा, सर्वप्रथम आपण या ठिकाणी तुमचं कोणतं सर्वनाम? हे आपण आणि स्वत सर्वनाम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून केव्हा वापरलं जातं हे या ठिकाणी समजून घेऊया। बरोबर आहे, जगामध्ये एक बोलणारा, एक लिहिणारा आणि एक वक्ता असतो। याच्या अनुषंगाने वस्तूचे 3 प्रकार पडतात।
बोलणारा स्वतःबद्दल, लिहिणारा स्वतःबद्दल, वक्ता स्वतःबद्दल या ठिकाणी ज्या सर्वनामाचा वापर करतो त्याला पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मग ज्या वेळेस बोलणारा समोरच्याला, लिहिणारा वाचकाला, वक्ता श्रोत्याला ज्या म्हणजे त्याच्या नामाच्या ऐवजी जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. बोलणारा समोरच्याला, लेखक वाचकाला, वक्ता श्रोत्याला ज्या तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगतात त्याला तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. ह्या व्याख्या आपण या ठिकाणी बघितलेल्या आहेत. मग या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे प्रथम पुरुषवाचक आपण आणि स्वत. ज्या वेळेस या ठिकाणी आपण स्वतःबद्दल, त्याच्यानंतर लेखक स्वतःबद्दल, त्याच्यानंतर वक्ता स्वतःबद्दल, कोणाबद्दल या ठिकाणी स्वतःबद्दल, तिघही जण या ठिकाणी स्वतःबद्दल कशाचा उपयोग करत असतील, आपण आणि स्वतःचा उपयोग करत असतील तेव्हा त्याला काय म्हणतात, या ठिकाणी आपण आणि स्वत प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. बरोबर आहे. ज्या वेळेस हे तुमचं कोणतं, हे आपण आणि स्वत प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणून वाक्यात येते तेव्हा ते स्वतःच्या नामाच्या ऐवजी वापरलं जातं. पण वाक्यात येत असताना ते नेहमी कसं येतं, एकेरी येतं, ते जोडीनं येत नसतं. हे लक्षात ठेवायचं आहे. उदाहरणार्थ, आपण हे कबूल करणार नाही, आपण हे कबूल करणार नाही. मग या ठिकाणी काय केलेलं आहे, कोणतं सर्वनाम वापरलेलं आहे, आपण वापरलेलं आहे, स्वतःबद्दल वापरलेलं आहे. ज्या वेळेस स्वतःबद्दल आपण किंवा स्वत हे एकेरी वापरलेलं असतं तेव्हा त्याला प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. त्याच्यानंतर स्वत जाऊन आलो, काय आहे, स्वत जाऊन आलो म्हणल्याच्या नंतर हे स्वत सर्वनाम स्वतःबद्दल आलेलं आहे. जेव्हा बोलणारा स्वतःबद्दल, लिहिणारा स्वतःबद्दल, वक्ता स्वतःबद्दल, आपण स्वतःबद्दल, आपण आणि स्वत वाक्यामध्ये एकेरी वापरत असेल तेव्हा त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हणतात, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. मात्र द्वितीय पुरुषवाचक आपण आणि स्वत या ठिकाणी कसं वापरलेलं असतं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी कोण बोलणारा किंवा सरळ सरळ लक्षात ठेवा, कोण आपण, दुसरा कोण आहे लिहिणारा लेखक, तिसरा कोण आहे बोलणारा वक्ता. आपण कोणाला, समोरच्याला, कोणाला, समोरच्याला बोलत असताना, लेखक कोणाला, वाचक, लेखक वाचक, वक्ता कोणाला, श्रोत्याला बोलत असताना या समोरच्या, या वाचकाच्या, या श्रोत्याच्या ऐवजी जी सर्वनामे वापरतो. आपण समोरच्या व्यक्तीला बोलत असताना लेखक, वाचक जो वाचन करतो त्याला, वक्ता समोर जी मंडळी बसलेली आहे म्हणजे श्रोते त्यांच्या ऐवजी या ठिकाणी काय केलेलं असेल, आपण आणि स्वत वापरलेलं असेल. जे डोळ्याच्या समोर आहे त्यांना येणार आपण हे द्वितीय पुरुषवाचक असते. उदाहरणार्थ या ठिकाणी वाक्य आहे, आपण केव्हा आलात, आपण केव्हा आलात. म्हणजे या ठिकाणी काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. काय केलेला आहे, प्रश्न विचारलेला आहे. आपण समोर कोणीच नाही असं म्हणू शकतो का, आपण केव्हा आलात, नाही, कोणतरी समोर व्यक्ती आहे. आपण केव्हा आलात म्हणजे समोरच्या व्यक्तीला बोलत असताना त्याच्या नावाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या सर्वनामाला काय म्हणतात, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. उदाहरणार्थ, स्वत, स्वत जाऊन या. बघा इकडं, स्वत जाऊन आलो, स्वतःबद्दल समोरच्याला सांगतो, स्वत जाऊन या, समोर कोणतरी आहे. बरोबर आहे. तेव्हा याला म्हणतात द्वितीय पुरुषवाचक आपण आणि स्वत. आता तृतीय पुरुषवाचक आपण आणि स्वत. बघा या ठिकाणी आपण कोणाला, या ठिकाणी समोरच्याला. लक्षात ठेवा
त्याच्यानंतर लेखक कोणाला, वाचकाला, त्याच्यानंतर या ठिकाणी कोण असतो, वक्ता कोणाला, या ठिकाणी श्रोत्याला. कोणत्या व्यक्तीबद्दल, तिसऱ्या व्यक्तीबद्दल. आपण एक आहे, समोर कोणतरी उभा आहे, दोघं बोलत असताना तिसऱ्या व्यक्तीच्या नामाच्या ऐवजी आपण आणि स्वत वापरलं, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम. बरोबर आहे. लेखक वाचकाला कोणाबद्दल सांगतो, तिसऱ्या व्यक्तीबद्दल. वक्ता श्रोत्याला कोणाबद्दल सांगतो, तिसऱ्या व्यक्तीबद्दल सांगतो. तेव्हा या आपण आणि स्वतःला काय म्हणतात, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे सरळ सरळ स्वतःबद्दल असेल तर प्रथम, तर दुसऱ्याबद्दल असेल तर द्वितीय, जी व्यक्ती डोळ्याच्या समोर नाही तिच्याबद्दल असेल तर तृतीय. उदाहरणार्थ या ठिकाणी गुरुजी येणार होते. काय, गुरुजी येणार होते. आपण आलेच नाहीत, आपण आलेच नाहीत, आलेच नाहीत म्हणल्याच्या नंतर मला सांगा, हे आपण डोळ्याच्या समोर आहे का, नाही. उदाहरणार्थ परत, पवनने मला मंदिरात बोलावले. कुठं बोलावले, मंदिरात बोलावले. ठीक आहे, बोलावले. परंतु स्वत आलाच नाही, स्वत आला नाही. तेव्हा आला नाही म्हणजे डोळ्याच्या समोर नाही, तेव्हा स्वत हे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तुम्हाला प्रथम पुरुषवाचक आपण स्वत, द्वितीय पुरुषवाचक आपण स्वत, तृतीय पुरुषवाचक आपण स्वत हे कळालं असेल तर मला एकदा थंब टाकायचंय. आपण जाऊया आत्मवाचक कडे. ठीक आहे. आणि लक्षात ठेवायचंय, परत एकदम सोपं सांगतो आता. आपण आणि स्वतःबद्दल वाक्यात कसं आलेलं असेल, एकेरी आलेलं असेल. याच्यासोबत नाम आणि सर्वनाम नकोय. लगेच जवळ खेटून आपण आणि स्वत समोरच्या बद्दल वाक्यामध्ये कसं आलेलं असेल, एकेरी. याच्या माग पुढे नाम आणि सर्वनाम अजिबात नको. लगेच खेटून आपण आणि स्वत तिसऱ्या व्यक्तीबद्दल आलेलं असेल, पण कसं, एकेरी, नाम आणि या ठिकाणी लगेच खेटून सर्वनाम नकोय. म्हणजे हे पुरुषवाचक सर्वनाम असतात. काय असतात, पुरुषवाचक सर्वनाम असतात. एकदा सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची. एकदा सेशनची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे. ज्यांना स्क्रीनशॉट घ्यायचा आहे त्यांनी लवकर स्क्रीनशॉट घ्या. एका सेकंदासाठी मी काही सेकंदासाठी साईटला जातो, कारण ही माहिती कोणत्या पुस्तकात दिलेली नाहीये. मी स्वतः बनवलेली आहे. मी स्वतः हे स्ट्रक्चर तयार केलेलं आहे. आपण स्वतःबद्दल, लेखक स्वतःबद्दल, वक्ता स्वतःबद्दल आपण आणि स्वत वापरत असेल प्रथम पुरुषवाचक, आपण समोरच्या बद्दल, लेखक वाचकाबद्दल, वक्ता श्रोत्याबद्दल आपण आणि स्वत वापरत असेल द्वितीय पुरुषवाचक, आपण समोरच्याला, लेखक वाचकाला, वक्ता श्रोत्याला या ठिकाणी कशाबद्दल, तिसऱ्या व्यक्तीबद्दल बोलत असेल तेव्हा त्याला काय म्हणतात, तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. आता क्लिअर झालं का सांगा. आता क्लिअर झालं असेल तर आता जाऊया आपण आत्मवाचक कडे. हे एकेरी येतं वाक्यात, एकेरी येतं, एकेरी. लक्षात ठेवायचं. जाऊया थोडस समोर. थोडस समोर आल्याच्या नंतर आत्मवाचक आपण आणि स्वत कधी असतं, इथं सगळ्याची विकेट घेतली जाते. इथं सगळ्यांची विकेट घेतली जाते. शांत चित्तानं, काळजी करू नका. वाक्यात नेहमी कोण, आपण आणि स्वत या ठिकाणी कोणासोबत येते, नामासोबत येते. किंवा कोणासोबत येते, सर्वनामासोबत येते. बरोबर आहे ना. आपण आणि स्वत वाक्यात नामासोबत, सर्वनामासोबत, त्याच्या लगेचच नंतर चिकटून आलेले असते. लगेचच नंतर आपण आणि स्वत नामासोबत, सर्वनामासोबत, नंतर चिकटून आलेले असते.
त्यावेळेस हे सर्वनाम कोणतं असते? तुमचं आत्मवाचक असते. कोणतं असते? आत्मवाचक असते. ही सर्वनामे वाक्याच्या प्रारंभी म्हणजे वाक्याच्या सुरुवातीला, संपला विषय तुमची, या ठिकाणी तुमचा कार्यक्रम या ठिकाणी झाला, या ठिकाणी आपण आणि स्वत जेव्हा आत्मवाचक म्हणून येते तेव्हा ते वाक्याच्या प्रारंभी कधीही येत नाही, सुरुवातीला कधीही येत नाही. सर्वनामाच्या नंतर आणि नामाच्या नंतरच. उदाहरणार्थ या ठिकाणी तुम्हाला दाखवून देतो मी. आपण हे कबूल करणार नाही, स्वत जाऊन आलो. आपण केव्हा आलात? स्वत जाऊन या. गुरुजी येणार होते, आपण आलेच नाहीत. पवनने मला मंदिरात बोलावले परंतु स्वत आला नाही. हे दोन जर बघितले तर आपण आणि स्वत वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. जेव्हा सुरुवातीला येतं तेव्हा ते पुरुषवाचक सर्वनाम असतं. या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे, कारण की आपण आणि स्वत जेव्हा आत्मवाचक म्हणून येतं तेव्हा ते वाक्याच्या प्रारंभी, वाक्याच्या सुरुवातीला, वाक्याच्या या ठिकाणी लक्षात अजिबात म्हणजे या ठिकाणी अगोदर कधीच येत नाहीये. बरोबर आहे. पंतप्रधान आपण आला म्हणजे या ठिकाणी नामाच्या नंतर काय आलेलं आहे? आपण आलेलं आहे. मी स्वत म्हणजे या ठिकाणी सर्वनामाच्या नंतर काय आलेलं आहे? स्वत आलेला आहे. पण कसं? नंतर लगेचच चिकटून आलेला आहे. त्याने स्वतःलाच दोष दिला. हे आहे तुमचं सर्वनाम. सर्वनामाच्या नंतर लगेच चिकटून काय आलं? स्वत आलं. ती स्वतःहून प्रेम करू लागली. कोण? ती. सर्वनामाच्या नंतर लगेच चिकटून काय आलं? स्वत आलं. आत्मवाचक असतं. पक्षी नीज, नीजचा अर्थ असतो स्वत. संस्कृत शब्द आहे, स्वत या अर्थाने वापरला जातो. पक्षी नाम, नामासोबत स्वत लगेच चिपकून आलं. आत्मवाचक या ठिकाणी काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. लक्षात ठेवायचं आहे, सर्वनाम आणि नामाच्या नंतर लगेच चिकटून आलेलं असेल आपण आणि स्वत, ते आत्मवाचक असतं. पण याला एक अपवाद आहे. काय आहे? याला एक अपवाद आहे. आणि येत्या 5 वर्षामध्ये जर या पाच वाक्याच्या व्यतिरिक्त जर प्रश्न आला तर मला फक्त स्क्रीनशॉट टाकायचा. या 5 वाक्याच्या बाहेर एकही प्रश्न येत नाही या अपवादामध्ये. बर, मग आता वाक्याच्या सुरुवातीला आलं आत्मवाचक, होता होतोर येतच नाही, 99.99% येत नाही. पण आपण आणि स्वत ही सर्वनामे वाक्याच्या कुठं आले? प्रारंभी आले किंवा वाक्याच्या सुरुवातीला आलेले असतील व ते संपूर्ण वाक्य मानव जातीला उद्देशून केलेलं असेल. मग मानव जातीला उद्देशून केलेले वाक्य कोणकोणते असतात? एखादी म्हण असते. काय असते? म्हण म्हणजे म्हणी असेल किंवा एखादा तुमचा वाक्प्रचार असेल. काय असेल? तुमचा वाक्प्रचार असेल. या वाक्प्रचारामध्ये आणि म्हणीमध्ये तुमचं काय आलेलं असेल? आपण आणि काय आलेलं असेल? तुमचं स्वत आलेलं असेल. आणि कसं आलेलं असेल? एकेरी आलेलं असेल. तेव्हा त्याला काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. हे या ठिकाणी आपल्याला दिसतं. स्वत मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. वाक्याच्या सुरुवातीला स्वत आलेला आहे, पण ही काय आहे? तुमची म्हण आहे. बरोबर आहे. स्वत टाकीचे गाव सोसल्याशिवाय देण पण येत नाही. स्वत वाक्याच्या सुरुवातीला आलं आणि ही सुद्धा काय आहे? म्हण आहे. आपण चांगले वागलो तर समाज चांगला वागतो. संपूर्ण वाक्य हे कोणासाठी लागू होते? मानव जातीसाठी लागू होते. कोणासाठी? मानव जातीसाठी संपूर्ण. हे आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या लाकाला, आपण ही सुद्धा काय आहे? मन आहे. स्वत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. स्वत हे सुद्धा संपूर्ण कोणासाठी आलेला आहे? मानव जातीसाठी आलेला आहे. मानव जातीसाठी. स्क्रीनशॉट काढून घ्या. एवढे वाक्य जर तुम्हाला परीक्षेमध्ये आले तर याचं उत्तर काय द्यायचं? आत्मवाचक द्यायचं, एकेरी असून सुद्धा. कारण की म्हणीमध्ये, वाक्प्रचारामध्ये एखादं वाक्य संपूर्ण मानव जातीसाठी आलेलं असेल तेव्हा ते आत्मवाचक मानलं जातं. तेव्हा ते आत्मवाचक मानलं जातं.
आता जर तुमच्या दोन्ही संकल्पना क्लिअर झाल्या असतील, परत मी या ठिकाणी तुम्हाला शॉर्टकट मध्ये सांगून देण्याचा प्रयत्न करतोय. परत मी या ठिकाणी तुम्हाला एकदा परत शॉर्टकट मध्ये सांगून देण्याचा प्रयत्न म्हणजे सांगतोय. चालेल? एकच मिनिट. कळालं का सांगा? कळालं का मला एकदा फक्त सांगा. एकदा सर्वांनी सेशनला लाईक करा. कळालं असेल तर प्रश्नाकडे जायचं का बोला. कळालं असेल तर प्रश्नाकडे जायचं का बोला. प्रश्नाकडं कळालं असेल तर आपण प्रश्नाकडे जाऊया. यस ऑर नो असं टाईप करा. लवकर 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 एकदा सेशनची लिंक काय करायची आहे, व्हायरल करून टाकायची आहे. चला जाऊया समोर. सेशनचा पहिला प्रश्न काय म्हणतोय? सेशनचा पहिला प्रश्न काय म्हणतोय? आपण बुवा असे वागणार नाही वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे. आत्मवाचक कधीही वाक्याच्या सुरुवातीला येत नाही, हे आत्मवाचक नाही. आपण बुवा कधीही वाईट वागणार नाही. आपण बुवा असे वागणार नाही. आपण स्वतःबद्दल आलेला आहे. चला सांगा प्रकार कोणता आहे? स्वतःबद्दल आलेला आहे. सांगा प्रकार कोणता आहे? लेखक स्वतःबद्दल, वक्ता स्वतःबद्दल, आपण स्वतःबद्दल जी सर्वनामे वापरतो त्याला काय म्हणतात? त्याला म्हणतात या ठिकाणी प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय म्हणतात? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. अगदी 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 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 2. आपण माझ्याकडे केव्हा येणार? वाक्याच्या सुरुवातीला आत्मवाचक अजिबात येत नसते. आपण माझ्याकडे केव्हा येणार? आपण समोरच्याला, लेखक वाचकाला, वक्ता श्रोत्याला बोलत असताना द्वितीय पुरुषवाचक वापरतो. द्वितीय हे आहे तुमचं द्वितीय पुरुष वाचक. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. द्वितीय पुरुषवाचक. क्या बात है, जबरदस्त. द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक. इथं तुम्हाला लिहिण्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल. प्रथम असेल तर 1 टाकायचं, द्वितीय असेल तर 2 टाकायचं, आणि तृतीय असेल तर 3 टाकायचं, आत्मवाचक असेल तर ए टाकायचं. एकदम सोपं. तिसऱ्या वाक्याकडे, संप नेत्यांनी काळ्या घोड्याजवळ मोर्चा नेला आणि आपण, आपणच्या पूर्वी, आपणच्या नंतर काय पाहिजे तुमचं? सर्वनाम पाहिजे किंवा काय पाहिजे? नाम पाहिजे. सर्वनाम पाहिजे किंवा काय पाहिजे? नाम पाहिजे. तेव्हाच ते आत्मवाचक. इथं सर्वनाम नाम नाही, सर्वनाम नाम नाही, हे दूर आहे नेत्यांनी. म्हणजे हे असेल तुमचं तृतीय पुरुषवाचक. कोणतं असेल तुमचं? तृतीय पुरुषवाचक असेल. तृतीय पुरुषवाचक. आणि तुम्हाला सांगितलंय याच्या नंतर आलेलं असतं आपण, तेव्हा त्याला आत्मवाचक म्हणतात. तेव्हा त्याला आत्मवाचक म्हणतात. संप नेत्यांनी काळ्या घोड्याजवळ मोर्चा नेला आणि आपण थेट कामगार मंत्र्याकडे गेले. मंत्र्याकडे गेले म्हणजे डोळ्याच्या समोर नाही, तर डोळ्याच्या समोर नसतील म्हणजे तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असेल. तृतीय पुरुषवाचक सर्वनाम असेल. लक्षात ठेवायचं आहे. जाऊया थोडं समोर. मी स्वत घरी आलो या वाक्यात कोणते सर्वनाम वापरलेलं आहे? मी स्वत घरी आलो. लक्षात ठेवायचंय. सर्वनामाच्या नंतर किंवा नामाच्या नंतर काय आलेलं असेल? स्वत आलेलं असेल किंवा याला म्हणतात आत्मवाचक. काय म्हणतात? आत्मवाचक म्हणतात. यालाच म्हणतात स्वतवाचक, आणि यालाच काय म्हणतात? निजवाचक. निजवाचक म्हणतात. निजवाचक. लक्षातच ठेवायचंय.
समजायला का? आपण ज्याच्यासाठी या ठिकाणी सुट्टी असून लाईव्ह आलेलो आहोत ती गोष्ट क्लिअर झाली का? मला एकदा माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांनी सांगायची आहे, ज्याच्यासाठी आज मी एवढ्या मेहनतीनं पीपीटी बनवली, तुमच्यासाठी लाईव्ह आलो, विशेष करून विद्या, बरोबर आहे ना? विद्याला कळतच नव्हतं द्वितीयाचा प्रत्यय कधी, चतुर्थीचा कधी, आणि तीच लेक्चर करत नाहीये. असो, मरू द्या, जाऊ द्या. या इकडं मी घरी आलो. चला, 5 नंबरचं उत्तर काय असेल? 5 नंबरचं उत्तर काय असेल? 5 नंबरचं मी घरी आलो, मी स्वतः बद्दल वापरलेला आहे मी, हे असेल तुमचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आणि स्वत घरी आलो वाक्याच्या सुरुवातीला आलेलं आत्मवाचक नसते, मग ते पुरुषवाचक. समोरच्या बद्दल, तिसऱ्या बद्दल का स्वतःबद्दल? स्वतःबद्दल. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम. 100% शिवन्या दिदी, 100%. 8 साथी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. निश्चितपणे शेवटचा दिवस गोड होईल. तिला सांगा, हे पूनम, पायल, तिला सांगा कुठं हरपली ती. चला समोर जाऊया. आता जबरदस्त प्रश्न आलेला आहे. प्रश्न विचारला गेलेला आहे बघा, राज्यसेवा 2021 ला परीक्षा आहे. आली आली आली. राज्यसेवा 2021 ला प्रश्न विचारला गेलेला आहे. प्रश्न महत्वाचा आहे. पण हे पुरुषवाचक सर्वनाम फक्त पण नाही ते, पण नाही ते. इथं पाहिजे आपण. काय पाहिजे? आपण पाहिजे. आपण. आपण हे पुरुषवाचक सर्वनाम प्रथम द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते. फक्त प्रथम द्वितीय पुरुषी अनेक वचनी येते. तर ते तृतीय सुद्धा येते, आपण बघितलेलं आहे. तृतीय सुद्धा येते, बघितलं. हे आलं इथं आपण. तृतीय पुरुषवाचक, चलो हरकत नाही. तृतीय सुद्धा येते, पण आत्मवाचक हे सर्वनाम तिन्ही पुरुषी व दोन्ही वचनी येते. अर्धा भाग शेवटचा पूर्ण बरोबर आहे, पण पहिला चुकलेला आहे. म्हणजे विधानाचा उत्तरार्ध बरोबर आहे, पूर्वार्ध चुकलेला आहे. ते तृतीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणून सुद्धा वापरल्या जाते. तृतीय सुद्धा येते, लक्षात ठेवायचं. आपण या ठिकाणी सेशनच्या सुरुवातीलाच बघितलंय. आपण हे सेशनच्या सुरुवातीलाच बघितलंय. सेशनच्या सुरुवातीला बघितलंय, लक्षात ठेवा. जाऊया समोर. जाऊया समोर. थोडं समोर आलोय. परत राज्यसेवा 2021 चा जबरदस्त महत्वाचा प्रश्न आहे. ज्याच्याशी बोलायचे त्याचा उल्लेख करताना, ज्याच्याशी बोलायचे, समोर बोलायचं आहे, समोरच्याला बोलत असताना जी सर्वनामे वापरतात ती सर्वनामे म्हणजे कोणती असतात? ज्याच्याशी म्हणजे समोरच्याला बोलत असताना. उत्तर द्यायचंय स्वतःबद्दल. प्रथम येतं. आत्मवाचकचा विषयच नाही काही, तृतीय वाचकचा नाहीये. उत्तर असेल तुमचं पर्याय क्रमांक 2, द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. काय म्हणतात? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. हे लक्षात ठेवायचं आहे. चालेल. समोरचा प्रश्न काय म्हणतो? नागरिकाने आपणाला राष्ट्रभक्त. नागरिक काय आहे? नाम. नामाला चिकटून लगेचच नंतर काय आलं? आपण आलं. बाकीचं मला काही देणं घेणं नाही. याला म्हणतात आत्मवाचक सर्वनाम. स्वत या अर्थाने वापरलेल्या सर्वनामाला आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. पण स्वत या स्वतःच्या ऐवजी वापरलेल्या, बघा एकदम सोपं सांगतो, स्वतःच्या ऐवजी असेल तर प्रथम आणि स्वत या अर्थाने, फक्त अर्थाने शब्द ऍड झाला त्याला म्हणतात आत्मवाचक. काय म्हणतात? त्याला म्हणतात आत्मवाचक.
म्हणून तुम्हाला इथं भानगड पडलेली आहे. अर्थाने म्हणलं की त्याला म्हणतात आत्मवाचक आणि स्वतःच्या ऐवजी म्हणलं की त्याला म्हणतात प्रथम पुरुषवाचक. लक्षात ठेवा. मग इथूनच तुम्हाला कन्फ्युजन चालू होतं, म्हणून या ठिकाणी आपण ट्रिक या ठिकाणी बनवलेली आहे. समोर जाऊया. राज्यसेवा 2020 चा प्रश्न आहे. प्रश्न दिसायलाच मोठा आहे. मी देवळात गेलो तेव्हा मी कुठं होतो? देवळात. तेव्हा आपण इकडे घरी आलता का? समोरच्याला मी फिरायला गेलते तेव्हा तू माझ्या घरी आलती का? आपण कधी म्हणतो असं? समोरची व्यक्ती दिसल्यावर, भेटल्यावर, चर्चा करत असताना. म्हणजे हे काय आहे? तुमचं पुरुषवाचक सर्वनाम आहे. याची विभक्ती कोणती आहे? द्वितीय आहे. आणि वचन कोणता आहे? अनेक वचन आहे. उत्तर पाहिजे तुमचं पर्याय क्रमांक 1. समोरच्या व्यक्तीला बोलत असताना जी सर्वनामे वापरतो त्याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. द्वितीय हे दर्शक नाही, संबंधी नाही, आत्मवाचक नाही. कारण आत्मवाचकच्या अगोदर काय यायला पाहिजे? नाम किंवा काय यायला पाहिजे? तुमचं सर्वनाम यायला पाहिजे. पण लगेचच आलेलं नाही. चला जायचं समोर. चलो. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते? हे कोणतं आहे? दर्शक. ती काय आहे? तुमचं दर्शक. कोण काय आहे तुमचं? कोण हे सर्वनाम कोणतं आहे तुमचं? प्रश्नार्थक आहे. अरे काय चूक आहे? प्रश्नार्थक आहे. प्रश्नार्थक. प्रश्नचिन्ह. सामान्य त्यालाच काय म्हणतात? अनिश्चित म्हणतात. पण केव्हा म्हणतात? उद्गार चिन्ह किंवा पूर्णविराम. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. चलो हरकत नाही. चला लवकर. स्वतःला, स्वतःचे ही कोणत्या प्रकारची सर्वनामाची उदाहरणे आहेत? ऑप्शन मध्ये 2 पैकी एकच येईल. पुरुषवाचक किंवा आत्मवाचक. दोन्ही येत नाही. हे आहे मग तुमचं आत्मवाचक सर्वनाम. कारण याचा उपयोग पुरुषवाचक म्हणून केला जातो, आत्मवाचक म्हणून केला जातो. बरोबर आहे ना? तेच आपण बघतो या ठिकाणी समोर. खालीलपैकी कोणते वाक्य आत्मवाचक सर्वनामासह आहे? आत्मवाचक सर्वनाम 2 आहेत. आपण आणि स्वत. हिच्यात आपण आहे का? नाही. हिच्यात आपण आहे का? नाही. हिच्यात आपण स्वत आहे का? आहे. हिच्यात आपण जेवण केले, पण हे सिंगल सुरुवातीला आलेलं आहे, म्हणून हे सुद्धा होऊ शकत नाही. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3. मी बाजारात गेलो. हे कोणतं असेल तुमचं? प्रथम पुरुषवाचक तुमचं सर्वनाम असेल. बरोबर आहे? तिने पुस्तक वाचले. तिने हे असेल तुमचं द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असेल. ठीक आहे? द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम असेल. आपण जेवण केले. आपण हे काय असेल? प्रथम पुरुषवाचक तुमचं सर्वनाम असेल. लक्षात ठेवायचं आहे. आपण किंवा स्वत नाम किंवा सर्वनामाच्या लगेच आलेलं असेल त्याला आत्मवाचक म्हणतात. एकाच पर्यायामध्ये दिसते पर्याय क्रमांक 3. चलो. मी स्वत. बरोबर आहे? इथं आलेलं आहे तुमचं सर्वनाम. सर्वनामाच्या नंतर लगेच चिकटून काय आलेलं आहे? स्वत. डोळे झाकून उत्तर द्यायचं. आत्मवाचक सर्वनाम पर्याय क्रमांक 4. PSI 2012 चा प्रश्न. PSI 2012 चा प्रश्न. आहे का विद्या समजलं का? आता सांग बरं एकदा. विद्या तुझा डाऊट क्लिअर झाला का? मला एकदा सांग बरं. आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वत असा होतो, मी तुम्हाला मगा सांगितलंय स्वतःच्या ऐवजी हे प्रथम पुरुषवाचक असतं.
पण स्वत या अर्थाने कोणता शब्द आलेला असेल, अर्थाने, अर्थ शब्द आला त्याला आत्मवाचक म्हणायचं, लक्षात ठेवा. अर्थ हे असतं तुमचं आत्मवाचक. स्वतःच्या ऐवजी प्रथम पुरुष, पण स्वत या अर्थाने आत्मवाचक असतं, आत्मवाचक असतं. स्वतःच्या ऐवजी प्रथम, स्वतः या अर्थाने काय असतं तुमचं, आत्मवाचक असतं. थोडं इथं अर्थ शब्द दिसला की आत्मवाचक, स्वतःच्या ऐवजी असं असलं प्रथम पुरुषवाचक. चलो अभिजित, हाय. जे विद्यार्थी आपल्या चॅनलला काय आहेत, नवीन आहेत, चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नवनवीन गोष्टी आपण नवनवीन या ठिकाणी ट्रिक घेऊन येत असतो. जे मुद्दे तुम्हाला या ठिकाणी कन्फ्युजन करतात किंवा या ठिकाणी समजत नाही, तर तेच मुद्दे आपण या लाईव्ह लेक्चरच्या माध्यमातून घेत असतो. उद्या पण जबरदस्त लेक्चर आपण घेणार आहोत. चलो थोडं समोर जाऊया. स्वत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. अपवादातलं वाक्य आहे. स्वत केल्याशिवाय कोणतीही गोष्ट नीट होत नाही. म्हणजे हे वाक्य काय आहे तुमचं, संपूर्ण, अरे काय, संपूर्ण मानव जातीसाठी आलं, संपूर्ण मानव जातीसाठी आलेलं आहे, संपूर्ण मानव जातीसाठी. त्यावेळेस त्याला काय म्हणतात, आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. हो अभिजित, हो 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 100%. बॅच घ्यायची असेल तर 96 23 88 35 98 या नंबरला कॉन्टॅक्ट करा, मेसेज करा. तुम्हाला बॅचची लिंक येऊन जाईल. आणि सध्या बॅचवर 50% ऑफर या ठिकाणी येत्या 1 तारखेला मी देणार आहे, लक्षात ठेवायचंय. चला थोडं समोर जाऊया. खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सर्वनामाचा प्रकार ओळखा. तू, स्वत, पांचट आहे. सर्वनाम, सर्वनामाच्या नंतर लगेच खेटून स्वत आलं म्हणजे हे आत्मवाचक सर्वनाम. अकोला जिल्हा चालक पोलीस भरती 2023 लेटेस्टचा प्रश्न आहे, लेटेस्टचा प्रश्न आहे. राज्यसेवेपासून तर सरळ सेवेच्या पोलीस भरती पर्यंत या ठिकाणी हे लेक्चर तुम्हाला कामा पडेल. मी स्वत, मी सर्वनाम, स्वत, ठाणे ग्रामीण चालक पोलीस भरती 2023. डोळे लावून उत्तर द्यायचं. आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक नाम आहे का, नाही. ओ शिवन्या दीदी, शिवन्या दीदी, बाकीचे याचं उत्तर ती एक. चलो आत्मवाचक सर्वनाम, आत्मवाचक नाम आहे का, नाही. लक्षातच ठेवायचं, लक्षातच ठेवायचं. जमते का, जमायलं का, जमायलं का. चलो समोर जाऊया. आपण स्वत, आपण आणि स्वत हे डायरेक्ट सोबतच आले, विशेष नाही. सर्वनामाच्या नंतर स्वत आलं. यवतमाळ जिल्हा चालक पोलीस भरती 2023 चा प्रश्न आत्मवाचक सर्वनाम आहे. मग कोणतंही सर्वनाम असो, इथं बघा हे सर्वनाम कोणतंही असो, नामाच्या 3 प्रकारापैकी कोणतंही नाम असो, याच्या नंतर काय आलेलं असेल तुमचं, स्वत आलेलं असेल किंवा काय आलेलं असेल तुमचं, आपण आलेलं असेल, पण लगेच चिपकून आलेलं असेल, तेव्हा आपल्याला त्याला काय म्हणावं लागतं, आत्मवाचक सर्वनाम म्हणावं लागतं, स्वतवाचक सर्वनाम म्हणावं लागतं. त्यालाच काय म्हणावं लागतं, निजवाचक सर्वनाम म्हणावं लागतं. या निजवाचकचं एकच उदाहरण आहे, ते सुद्धा घेतलेलं आहे, काळजी करू नका. लोकांनी आपण होऊन, लोक सामान्य नाम, नामाच्या नंतर आपण आलेलं आहे, डोळे झाकून उत्तर हाणायचं. आत्मवाचक सर्वनाम नांदेड जिल्हा पोलीस भरती 2023 चा प्रश्न आहे.
चला चला लवकर 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 सर्वांनी एकदा कमेंट खूप कमी झालेले आहेत. चला खालीलपैकी अधोरेखित शब्दाची जात ओळखा. पक्षी नीज एकमेव उदाहरण आहे. एकमेव उदाहरण कोणाचं? नीजच. नीजच याचं उत्तर सांगायचं. आत्मवाचक सर्वनाम. पालघर पोलीस भरती 2023 चा प्रश्न. समोर जाऊया थोडं. रमेशने मला शाळेत बोलावले आणि आपण आलाच नाही. रमेश आलेला आहे का? नाही. डोळ्याच्या समोर नाही. हे सर्वनाम आहे. कोणतं सर्वनाम आहे तुमचं? तृतीय पुरुषवाचक सर्वनाम आहे. तृतीय पुरुषवाचक लक्षात ठेवायचंय. समोर जाऊया. मी आपण होऊन इथं काय आहे तुमचं? सर्वनाम आहे. सर्वनामाच्या नंतर लगेच आपण आलेला आहे, तेव्हा याला काय म्हणतात? आत्मवाचक सर्वनाम म्हणतात. आत्मवाचक. ठीक आहे. थोडं समोर जाऊया. खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम असलेले वाक्य कोणते ते ओळखा. SRPF गोंदिया नागपूर पोलीस भरती 2018 चा प्रश्न. तो उद्या. हिच्यात आपण नाही. हिच्यात आपण स्वत नाही. हिच्यात आपण स्वत आहे. आपण माझ्याकडे हे सुरुवातीला आलेलं आहे. होऊ शकत नाही. प्रत्येकाने हे नाम आहे आणि नामाच्या नंतर काय आहे तुमचं? आपण आलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर असेल पर्याय क्रमांक 4. आपण आमच्याकडे उद्या याल का? हे आहे तुमचं द्वितीय पुरुषवाचक. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. द्वितीय पुरुषवाचक. तो उद्या शाळेत जाणार नाही. ही माझी टोपी आहे. दर्शक सर्वनाम आहे. दर्शक सर्वनाम आहे. दर्शक. चलो हरकत नाही. हरकत नाही. चलो समोरचा प्रश्न. जेव्हा बोलणारा स्वतःविषयी, जेव्हा बोलणारा स्वतःविषयी बोलतो तेव्हा तो कोणत्या सर्वनामाचा उपयोग करतो? उस्मानाबाद जिल्हा पोलीस भरती 2018 चा प्रश्न. प्रथम पुरुषवाचक. जेव्हा बोलणारा स्वतःबद्दल, हे असेल तुमचं प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. काय असेल? प्रथम पुरुषवाचक सर्वनाम असेल. थोडं समोर जाऊया. अतुलने स्वत. अतुल काय आहे तुमचं? नाम आहे. नामाच्या नंतर काय आलं? स्वत आलं. हे असतं तुमचं आत्मवाचक. काय असतं? आत्मवाचक सर्वनाम. आत्मवाचक सर्वनाम. परंतु या ठिकाणी स्वत, बाग, स्वत बाग फुलवली. काय असेल याचं उत्तर सांगू शकते कोणी? स्वत बाग फुलवली याचं उत्तर काय असेल? स्वत बाग फुलवली याचं उत्तर काय असेल? स्वत बाग फुलवली असं आलं. आता अतुल नाम निघून गेलं समजा. नाम निघून गेलं. उत्तर काय असेल सांगा? क्या बात है, जबरदस्त वैष्णवी. प्रथम पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. चलो हरकत नाही. जबरदस्त.
आपण मार्मिक बोलला, आपण सिंगल आलेला आहे, वाक्याच्या सुरुवातीला आलेला आहे, आत्मवाचक होऊ शकत नाही. समोरच्याला हे आपण कोणाबद्दल आलेला आहे? समोरच्याला बोलताना याला द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम म्हणतात. द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम. चलो, समोरचा प्रश्न आहे तुमचा. चला, अशा प्रकारे प्रश्न संपलेले आहेत. बघा, या ठिकाणी हे आपलं द उत्कर्ष मराठी YouTube चॅनल आहे, जे पहिलं हॅक झालं होतं, नव्यानं सुरू केलेलं आहे. तर चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करायची आहे सर्वांनी. हेच द उत्कर्ष मराठी नावाचं टेलिग्राम चॅनल आहे, हे देखील या ठिकाणी जॉईन करायचं आहे. जे आपण या सेशन मध्ये प्रश्न आणि त्याची उत्तरे स्पष्टीकरण मी दिलेलं आहे. विविध नोट्स या ठिकाणी मी आपल्या या टेलिग्राम चॅनलला देत असतो आणि ही नोट सुद्धा मी टेलिग्राम चॅनलला काही मिनिटांमध्ये सेंड करणार आहे, अपलोड करणार आहे. चला, निश्चितपणे तुम्हाला लेक्चर कसं वाटलं कमेंट मध्ये सांगायचं आहे. या ठिकाणी थांबतोय, भेटूया उद्या. तोपर्यंत थँक्यू सो मच. निकिता दीदी टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला टाइम कळेल तिकडे.